इयत्ता 10वीच्या माझ्या सर्व विद्यार्थ्यांना आपल्या युट्यूब चॅनलच्या प्लॅटफॉर्मवरती सर्वांचं सहर्ष स्वागत आहे बेटा. बेटा आज आपण जो सायन्स पार्ट 1 आहे त्याचा जो थर्ड चॅप्टर चालू आहे आपलं, हा त्या थर्ड चॅप्टरचा सेकंड पार्ट आज आपण स्टार्ट करतोय. ओके बेटा, आतापर्यंत आपण केमिकल रिॲक्शन म्हणजे काय, केमिकल रिॲक्शन कसं लिहितात, त्याची जी रायटिंग मेथोडॉलॉजी आहे ते आपण सगळं पाहिलं होतं. आता आपण एक नवीन पार्ट पाहणार आहोत. इथं पार्ट 2 मध्ये आपण इथं सोडलो होतो, इथून आपण स्टार्ट करणार आहे. सो बेटा इथं तुम्हाला एक इक्वेशन दिलंय, सिल्वर नायट्रेट प्लस सोडियम क्लोराईड. सोडियम क्लोराईडचं सोल्युशन आहे. एक टेस्ट ट्यूब दिलेला आहे इकडं. ओके, इथे एक टेस्ट ट्यूब आहे. इथं तुम्हाला एक कोनिकल फ्लास्क आहे. ओके, हे तुमचं कोनिकल फ्लास्क आहे, हे तुमचा टेस्ट ट्यूब आहे. ओके, तर हे टेस्ट ट्यूब मध्ये काय तुमचं सिल्वर नायट्रेट आहे. काय आहे टेस्ट ट्यूब मध्ये? सिल्वर नायट्रेट आहे. आणि या कोनिकल फ्लास्क मध्ये काय आहे तुमचा सोडियम क्लोराईड आहे. इथं वजन केलंय बघा, किती आहे वजन बेटा? तो आहे 300.23 ग्राम. म्हणजे दोघांचं मिळून टेस्ट ट्यूब आणि कोनिकल फ्लास्क, आणि हे इथं जे दिसतंय का, हे इथे दिसतंय का तुम्हाला, ह्याला म्हणायचं रबर कॉर्क. काय म्हणायचं? रबर कॉर्क. म्हणजे ते एक पद्धतीने स्टॉपरचा काम करतो केमिकलला बाहेर न पडून देण्यासाठी. ठीक आहे. सो ह्या सगळ्यांचं मिळून वजन 300.23 ग्राम आलेलं आहे. ठीक आहे. सो आता या टेस्ट ट्यूबला काय केलेलं आहे, एक चिंटू नावाचा विद्यार्थी असतो आगाव, तो आगाव विद्यार्थी येतो आणि चुकून असं पुडिंग करतो, पुष्पा स्टाईल मध्ये, पुष्पा 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 पुष्पाराज. त्याला काय फिवर चढलेला आहे पुष्पा, क्योंकि झुकेगा नहीं साला. तो हम भी नहीं झुकेंगे भाई, अच्छा पढ़ेंगे पर नहीं झुकेंगे, क्योंकि तो पढ़ेगा इंडिया तो भी बढ़ेगा इंडिया. सो हमने भी पुष्पा स्टाईल में ऐसा किया. केल्या केल्या काय झालं, हे जो सिल्वर नायट्रेट आहे, हा सिल्वर नायट्रेट या सोडियम क्लोराईड बरोबर रिॲक्ट झाला. म्हणजे दोन रिॲक्टंटचे रिॲक्शन झालं आणि इथं एक प्रोडक्ट आपल्याला मिळाला, तो आहे सिल्वर क्लोराईड आणि सोडियम नायट्रेट. नीट बघा रे, सिल्वर काय झाला, इथं आपण काय करूया थोडस ना, तुम्हाला इन डिटेल मध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो. हा जो सिल्वर आहे हा काय झाला, क्लोराईड बरोबर रिॲक्ट झाला, म्हणून इथं सिल्वर क्लोराईड आलं प्रोडक्ट मध्ये, येतं लक्षात. आणि हा जो सोडियम आहे, हा सोडियम नायट्रेट बरोबर रिॲक्ट झाला, म्हणून हा इथं काय तयार झालं, सोडियम नायट्रेट. आलं लक्षात? हा ठीक आहे. पुढचं नाव मागच्या रिॲक्टंटच्या मागच्या नावाला रिॲक्ट झाला, आणि मागचा रिॲक्टंट 2 नंबरचा जो रिॲक्टंट आहे त्याचा पुढचा जो नाव आहे सोडियम, तो पहिल्या नंबरच्या रिॲक्टंटच्या मागच्या वर्डला काय झाला, रिॲक्ट झाला. असं लक्षात ठेवू शकता. हा समजताय? म्हणजे सिंपल मध्ये लिहायला गेलं 1+2 हा पूर्ण झाला एक प्रोडक्ट, एक रिॲक्टंट. ओके, प्लस 1+2 हे तुमचं रिॲक्शन. तर हा एक इकडच्या 2 ला गेला आणि हा एक इकडच्या 2 ला आला. दिसतंय आता? समजतंय? हा चलो, व्हेरी गुड. तर इथं AgNO3, आता सिल्वर नायट्रेटचं नाव काय आहे, सिल्वर नायट्रेटचं नाव आहे AgNO3. ओके, नायट्रेट म्हणजे NO3, सिल्वर म्हणजे Ag. हा AgOg लोजिसुनोजी, क्योंकि आपके सर बोल रहे हैं मनमोहन जी. इथं सोडियम दिलंय, सोडियमला आपण म्हणतो Na, आणि क्लोराईडचं नाव आहे Cl. तर Ag सुनते हो, Cl के साथ गया Ag, तो बन गया AgCl. AgCl बन गया, सिल्वर क्लोराइड बन गया. और ये जो Na है वो सुनता नहीं है जी, वो किसी का सुनता नहीं है. नो, नानो के साथ गया, नानो, तो ये बन गया सोडियम नाइट्रेट. क्या बन गया? सोडियम नाइट्रेट. ओके, क्या क्या कैसे कैसे पढ़ाना पड़ रहा है यार, का अच्छा नहीं हुआ मैं अंधा नहीं हूं. सो AgCl प्लस NaNO3. आता तुम्ही मागच्या याच्यामध्ये बघितलं की ज्यावेळेस गॅस बनतो त्यावेळेस बाण जो आहे एरो असं बनतो, पुरी तो AgCl ला बाण खाली आलंय, म्हणजेच
खाली तुम्हाला डिपॉझिट्स तयार होतात या कोनिकल फ्लास्कच्या आत. ओके, ठीक आहे. तर ते खाली सेटल होतात, तळ्याला साचतात, बॉटमला डिपॉझिट होतात. या कोनिकल फ्लास्कच्या बॉटमला ते डिपॉझिट होतात. AgCl म्हणजे सिल्वर क्लोराईड. ओके, आणि जो की व्हाईट कलरचा असतो. ओके, आणि NO3 म्हणजे सोडियम नायट्रेट हा काय करतो, पूर्ण या सोल्युशनला ना ट्रान्सपरंट बनवतो. काय बनवतो? ट्रान्सपरंट, पाण्यासारखं क्लिअर. ठीक आहे, यात काय डाऊट आहे? आता बघा बेटा, ह्याला मिक्स केलं पुष्पासारखा. ओके, जब हमने इसको मिलाया तब ये बन गया सफेद, पर वेट में नहीं पड़ा कोई भी फरक. ओके, CA आता इथं बघा, इथं 300.23 ग्राम आहे, इथं पण 300.23 ग्राम आहे. काही फरक पडला का रे? कुछ भी फरक नाही पडला, कारण ओके. सो आशा करतो तुम्हाला हे कळालं असेल. पुढे जाऊया. ओके, आता इथं बेटा तुम्हाला दिलेलं आहे बॅलन्सिंग केमिकल इक्वेशन्स. आता बॅलन्स करणं पण लय गरजेचं आहे. आता इथं बॅलन्सिंग बघा रे बेटा, बॅलन्सिंग शिकवतोय तुम्हाला. आता बघा इथं एजी एकटाच आहे, त्यामुळे इथं पण एजी बघा एकटाच आहे. सीएल सीएल पण कसं आहे? एकटाच आहे. इथं पण सीएल कसं आहे? एकटाच आहे. बरोबर आहे, म्हणजे दोघं बॅलन्स आहेत. आता इथं बघा NO3 आणि इथं Na एकटा आहे, NO3 तीन बरोबर तिघ आहेत बरं का. आता इथे बघा Na एकटा आहे आणि NO3 तीन आहेत, म्हणजे इक्वेशन बॅलन्स झाला. ह्याला म्हणतो बॅलन्सिंग द इक्वेशन. सोप्पा आहे ना बंधू, आहे ना? फक्त एकाचं 2, दोनाचं 3 एवढं लक्षात ठेवायचं, कुठं कुठं लावायचं ते. आणि हे लावालावी करायचं असेल तर इकडे लक्षात ठेवा, आग लावालावी करू नका, बॅलन्सिंग करायला लावा काम. कळालं का? ओके. हॅलो हॅलो दादा, अजून लेक्चर मध्येच आहे मी. काय करतो, तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करतो, तर तुम्ही पुढचं प्रोसेस करून घ्या की. हा, करून घ्या. मी डायरेक्ट पेमेंट तुम्हाला ऑनलाईनच करतो. एक मला अजून अर्धा पाऊण तास लागेल लेक्चरला. हा, तुम्ही करून घ्या पुढचं प्रोसेस, मी तुम्हाला पेमेंट करतो. हा, येस येस येस. ठीक आहे, तुझं महत्वाचं होतं ऍक्टिव्हिटी, त्यामुळं सॉरी डिस्टर्ब झालं असेल. सो आता तुम्हाला हे कळालं का रे, बॅलन्सिंग कसं करायचं? ठीक आहे. सो आता इथं बेटा, इथं तुम्हाला दिलेलं आहे, हे महत्वाचं आहे, हे हायलाइट करून देतो, आयुष्यभर लक्षात ठेवा. द नंबर ऑफ ऍटम्स ऑफ एन एलिमेंट्स इन द रिएक्टन्स, द नंबर ऑफ ऍटम ऑफ एन एलिमेंट. आता बघा, हे दिले आहे का तुम्हाला NO3, हे 3 जे आहे ना, हे ऍटमचा नंबर आहे. आता एजी कडे काय नाही, म्हणजे एजी कडे काय आहे? एक आहे. Na कडे काय नाही, एक आहे. सीएल कडे काय? एक आहे. ओके, तो ऍटम आहे त्याच्याकडे, त्याच्या एलिमेंट मध्ये ऍटम आहे. ठीक आहे. हॅलो, लेक्चर मध्ये ठेवू का? So the number of atom of the elements in the reactants in this equation is the same number of those atoms of those element in the products. बघा, इथं तुम्हाला एक ऍटम दिलं रे बेटा, AgNO3, हा रिएक्टंट आहे. आता या रिएक्टंट मध्ये NO3 काय, NO3 मध्ये ऍटम किती? 3 आहेत. तर इथं पण किती आहे हो? प्रोडक्ट मध्ये NO3 3च आहेत. म्हणजे जेवढे रिएक्टंट मध्ये होते तेवढेच ऍटम्स तुमचे प्रोडक्ट मध्ये असायला पाहिजे. सर्वात मोठा रूल आहे हा. ओके, ये किसका रूल है? बॅलन्सिंग रूल आहे, पुष्पा रूल नाही आहे. ते पुष्पाच्या नादाला लागला तर तुमचं रूल काय सगळंच बिघडतं, मग रिझल्ट येत नाही बॉस. हा, तर त्या खायलो पुलाव म्हणा बाहेर या. ओके,
सो रिएक्टंट्स मध्ये जेवढे ऍटम्स असतील एलिमेंटच्या तेवढेच नंबर्स ऑफ ऍटम्स तुमचे एलिमेंटचे प्रोडक्ट्स मध्ये प्रेझेंट असायला पाहिजे. ओके, सच इक्वेशन्स आर कॉल्ड एज बॅलन्स इक्वेशन. बॅलन्स इक्वेशन वरती तुम्हाला 2 मार्काचा क्वेश्चन येतो. हा त्याचा आन्सर आहे. एवढाच आन्सर लिहिलं तर तुम्हाला पूर्ण मार्क मिळतात. आणि अनबॅलन्स कधी म्हणायचं? इफ द नंबर ऑफ ऍटम्स of each element is not the same of two sides of equation is called as unbalanced equation. Unbalanced कधी म्हणायचं? ज्या वेळेस रिएक्टंट मध्ये दिलेले ऍटम्स हे तुमच्या प्रोडक्टच्या ऍटम्स मध्ये एलिमेंट्स मध्ये सेम ऍटम्स नसतील. बघा नीट समजा, रिएक्टंट मध्ये जेवढे इथं रिएक्टंट मध्ये जे एलिमेंट आहे त्याच्यामध्ये जेवढे ऍटम्स दिलेले आहेत तेवढेच ऍटम्स तुमच्या प्रोडक्ट्स मध्ये नसतील. एलिमेंट मध्ये, प्रोडक्टच्या एलिमेंट मध्ये नसतील ऍटम्स, बरं का, डिफरंट आहे दोन्हीकडे. त्यावेळेस काय होणार आहे? अनबॅलन्स होतं इक्वेशन. काय होतो? अनबॅलन्स होतो. म्हणजे ते इक्वेशनच टोटली रॉंग आहे तुमचा. तो इक्वेशन तुमचा टोटली रॉंग आहे. चुकलात तुम्ही बॅलन्सिंग करण्यामध्ये. जर इथं पण रिएक्टंट मध्ये जेवढे एलिमेंट्स मध्ये ऍटम आहेत, प्रोडक्ट मध्ये जेवढे तुमचे एलिमेंट्स मध्ये ऍटम आहेत ते दोन्ही साईडला इक्वल असतील ऍटम्स तर तुमचं इक्वेशन बॅलन्स. जसं इथं बॅलन्स्ड इक्वेशन आहे. हा AgNO3 चा जो आहे ना, हा पूर्ण इक्वेशन हा बॅलन्स्ड इक्वेशन आहे. ठीक आहे. तो इथं बघा मी डायरेक्ट इक्वेशन स्टेप 1 राईट द केमिकल इक्वेशन इन द गिवन इक्वेशन. तर इथे बघा तुम्हाला म्हणलेलं आहे सोडियम हायड्रॉक्साईड आणि सल्फ्युरिक ऍसिड. सोडियम म्हणजे Na आणि हायड्रॉक्साईड म्हणजे OH, सल्फ्युरिक ऍसिड म्हणजे H2SO4. हे तुम्हाला पाठ करायचं बेटा, याला ऑप्शन नाहीये. थोडं पाठ करा पण गॅरंटेडली तुमच्या हातातली 10 ते 12 मार्क या चॅप्टर देऊन जातो. गॅरंटेडली देतो. ओके, यासारखं चॅप्टर इझी चॅप्टर कुठंच नाहीये. ओके, तुमचे 101% या चॅप्टरचे पूर्ण मार्क मिळून देण्याची जबाबदारी माझी आहे. पण पाठ करावं लागेल बेटा. कंडिशन इज दॅट H2SO4 सल्फ्युरिक ऍसिड म्हणजे H2SO4. आता इथं काय होतं बेटा माहितीये का? हा NaSO4 बरोबर रिॲक्ट होतो. काय होतो? SO4 बरोबर रिॲक्ट होतो. म्हणजेच NaSO4. आता SO4 तर झाला बॅलन्स, पण हा 2 कुठून आला? ओके, हा 2 कुठून आला? तर अशा वेळेस आपल्याला इम्बॅलन्स इक्वेशनला बॅलन्स करावं लागतं. काय करावं लागतं? बॅलन्स करावं लागतं. ओके, आता इथं H2 आहे, इथे H2 आहे आणि इथं OH आहे. बरोबर. Na तर SO4 बरोबर गेला रिॲक्ट होऊन. हा राहिले कोण? H2 आणि OH. पण इथं काय आहे? H2O आहे. बरोबर आहे. आता या H2O मध्ये जो H आहे इथं एक H आणि इथं एक H एक्स्ट्रा आहे. काय आहे? एक्स्ट्रा आहे. बरोबर आहे. ठीक आहे. सो इथं काय होतं ना, हे अनबॅलन्स होतं. काय होतं? हा इक्वेशन काय होतो? अनबॅलन्स होतो. काय होतो? अनबॅलन्स्ड होतो. ओके, ठीक आहे. अनबॅलन्स होतो इक्वेशन. ठीक आहे, ठीक आहे. अनबॅलन्स होतो इक्वेशन आणि हा इक्वेशन अनबॅलन्स झाला. ठीक आहे. हा इक्वेशन ज्यावेळेस अनबॅलन्स होतो त्यावेळेस आपल्याला बॅलन्स करावं लागतं दोन्ही साईडला, रिएक्टंट साईडला आणि प्रोडक्ट साईडला. तर स्टेप 1 आपल्याला कळालं की हे अनबॅलन्स आहे. ओके, मग आता आपण काय करूया? इथं रिएक्टंट लेफ्ट साईडला देऊया आणि प्रोडक्ट राईट साईडला देऊया. एक तक्ता बनवला. सो आता इथं सोडियम किती आपल्याकडे? 1 आहे. काही नाही म्हणजे इथं 1 आहे. ओके, पण प्रोडक्टच्या साईडला किती आहे? 2 आहे. ऑक्सिजन किती आहे आपल्याकडे? इथं 1 ऑक्सिजन आहे, इथं 4 ऑक्सिजन आहेत. ओके, इथं 4 आहेत आणि इथं 1 आहे. टोटल झाले 5. आले की तर इथं 5. आता प्रोडक्टच्या साईडला किती आहे हो बेटा? इथं 4 आहे आणि इथं 1 आहे. म्हणजे दोन्ही साईडला बघा ऑक्सिजन ऑक्सिजन 5 बॅलन्स्ड आहे. ओके, अशा एलिमेंट्सला हात नाही लावायचा, धक्का द्यायचा नाही पुढच्या वेळेस. आता हायड्रोजन किती आहे बेटा आपले? हायड्रोजन 1, इथं 3 आहेत, इथं 2 आहेत, या साईडला 2 आहेत. 2 1 आणि 2 3. ओके, इथं 3 झाले. पण प्रोडक्टच्या बाजूला किती येतो तुमचे? H2 2च आहेत म्हणजे अनबॅलन्स्ड आहे. यस किती आहे आपल्याकडे? सल्फर 1 आहे, या साईडला सल्फर 1 आहे, दोन्ही साईडला बॅलन्स्ड आहेत. म्हणजे आता नीट ऑब्झर्व करा, 2 साईडला अनबॅलन्स्ड आहेत आणि 2 साईडला बॅलन्स्ड आहेत. इथपर्यंत आय थिंक तुम्हाला क्लिअर असेल. स्टेप 3 आता तुम्ही स्टेप 1 ला इक्वेशन लिहिलं, स्टेप 2 ला काय तुम्ही बॅलन्स अनबॅलन्स चेक केलंय. ओके, आणि हे कुठनं चेक केलं? इथनच लिहिलंय सगळं. बरोबर आहे. आता स्टेप 3, आता इथं रिएक्टंट बघा,
इनिशियली किती होते? इनिशियली म्हणजे सुरुवातीला किती होते? इनिशियल म्हणजे सुरुवातीला. आता बॅलन्सला किती पाहिजे? आपल्याला 2 पाहिजे. बॅलन्सिंगला किती पाहिजे? 2. तर इथं आपल्याला किती आलंय? इथं प्रोडक्ट किती आलंय? प्रोडक्टला 2 आलंय. म्हणजे आपल्याला इथं 1 आहे. म्हणजे आपल्याला किती पाहिजे? 2 पाहिजे. म्हणजे इथं गुणाकार करताना आपण 2 ने करायचं. म्हणजे या साईडला आपल्याला 2 येणार आहे. म्हणजे रिएक्टंटच्या साईडला आपल्याला 2 अजून ऍड करावं लागणार. 2 आपल्याला ऍड करावं लागणार. म्हणजे इथं 2 लिहावं लागेल आहे आपल्याला. 2Na किती? 2Na लिहावं लागेल. म्हणून इथं 2Na लिहिलं तर इथं 2Na येणार आहे. ठीक आहे? क्लिअर आहे? चल पुढे जाऊया. बघा आला का 2Na बेटा? मी वरती केलो पण बघा इथं खाली क्लिअर आहे. हा 2Na आलं. ठीक आहे. आता बॅलन्स करू बेटा. आता आपण सगळ्यांना बॅलन्स करूया. हा 2Na आलं तर Na इथं किती आहे? आता आपल्याकडे 2 आहे तर इथं 2 आहे. इथं प्रोडक्टला किती आहे? 2 आहे तर इथं 2 आहे. म्हणजे दोन्ही झाले बॅलन्स. आता ऑक्सिजन हा 2 इथं आहे म्हणलं तर दोघांच्या मध्ये काय हो? इंटू आहे. हा 2 या Na ला पण मल्टिप्लाय होणार आहे. हा Na हा OH ला पण मल्टिप्लाय होणार आहे. आता ऑक्सिजन किती झालं आपल्याकडे? बघा हे 2 ऑक्सिजन झाले आणि इथे 4 ऑक्सिजन झाले. 6 झाले. पण प्रोडक्टला किती ऑक्सिजन आहेत? इथं 2 आहेत आणि इथं 1 आहे. म्हणजे आपल्याकडे 5. आता हा अनबॅलन्स झाला. हा आता हा अनबॅलन्स झाला. हायड्रोजन किती आहे आपल्याकडे? हायड्रोजन 2. इथं 2 आहेत कारण हे 2 काय झाला? हा H ला मल्टिप्लाय झाला तर 2H. बरोबर? हॅलो घराकडे घरा. सॉरी आज लयच डिस्टर्ब होतोय ना. हा 2 हा H बरोबर मल्टिप्लाय झाला तर 2H झाला. इथं 2H किती झाले? 4. पण इथं किती आहे आपल्याकडे? 2. म्हणजे हा पण आपला काय झाला? बॅलन्स नाहीये. पण इथं यस बरोबर आहे बॅलन्स आहे त्यामुळे हा बॅलन्स झाला. तेव्हा इथं आपण लक्ष द्यायची गरज नाही. आता ह्याला पण बॅलन्स करूया आपण लगेच स्टेप वाईज. ओके स्टेप 4. स्टेप 4 मध्ये आता आपण हा बॅलन्स करणार आहे. हा इक्वेशन पाठ करा आणि हाच लिहून टाका. बॅलन्सिंग इक्वेशन विचारलं ना, बॅलन्सिंग इक्वेशन विचारलं 4 मार्काला, हे सगळं लिहावं लागतं तुम्हाला. हे सगळं लिहावं लागतं आणि इक्वेशन पाठच करायचं. तोंडपाठ एकच आहे केमिकल रिएक्शन. त्यालाच पुढे घेतोय आपण. हा तर आता बघा इथं हायड्रोजन साठी आपण करतोय NaOH आणि H2O सुपर साठी करतोय. इनिशियली किती आहेत आपल्याकडे? 4 आहेत. आणि प्रोडक्टला किती आहेत आपल्याकडे? 2 आहेत. बरोबर आहे. तर आपण काय करणार? जो प्रोडक्ट आहे ना तर इथं आपण 2 लिहिणार. काय लिहिणार? 2 लिहिणार. ओके आता हा 2 या H2 च्या 2 ला पण मल्टिप्लाय होतो आणि हा 2 या O ला पण मल्टिप्लाय होतो. ठीक आहे. आता हे ऑक्सिजन किती आहेत? 6 आहेत. बरोबर आहे. हे आपण हे 2 आणि हे 4 6 झाले. आता इथं ऑक्सिजन किती आहेत आपल्याकडे? 4. आता हे 2 इथं मल्टिप्लाय झाले. किती आहे? 2 आणि हे 4 किती? 6. म्हणजे आता ते बॅलन्स झाले. बघा इथं आपल्याकडे 4 होते आणि इथं प्रोडक्टला 2 आहेत. म्हणजे गरज कितीची आपल्याला? 2 ची गरज आहे. टू बॅलन्स 4. 2 into 4. 2 to the 4. ठीक आहे. 2 to the 4 म्हणजे H झाला बॅलन्स. हे जे काही चाललंय ना बघा इथं H2 आहे पण इथं किती आलंय आपलं 2H2 आहे ना 2H2 आहे ना म्हणजे आपल्या इथं 4 यायला लागलेत. बरोबर आहे. म्हणजे इथं आपल्याला 2 ची गरज आहे. हा 2 गाठला तर आपोआप तुमचा ऑक्सिजन बॅलन्स होतो. ठीक आहे. बॅलन्स कोण जास्त होऊ शकतो पहिले ते बघा. आपोआप दुसरा बॅलन्स करून घेतो त्याला. ठीक आहे. अशा पद्धतीने काय होतो तुमचा हा रिएक्शन स्टेबलाइज होतो. आता इथे H2 आहे इथे एक H आहे किती? 3. बरोबर 3 झाले नाही. हा 2 विसरलात तुम्ही. हा 2H आणि हा 2H 4H 2 गुणिले 2 4 4 झाले. ओके आता 2 गुणिले O 2 आणि हे 4O तर किती आहे? 4O आणि 1 ऑक्सिजन. 1 ऑक्सिजन नाही. हा 1 या याच्याबरोबर मल्टिप्लाय होतो. 2 गुणिले 1 2 तर हे ऑक्सिजन झाले 2. 2 आणि 4 6 तर हे झालं बॅलन्स. हा पूर्ण इक्वेशन असा लिहितात. ओके हे पूर्ण बॅलन्स इक्वेशन. आता मी याला पूर्ण क्लिअर करतो तुमच्यासाठी. हा आता रिएक्शन मी पूर्ण आता क्लिअर करतो. हा झाला आता पूर्ण इक्वेशन बॅलन्स. जर तुम्हाला कळलं नसेल तर रिपीट बॅक करून तुम्ही पाहू शकता. 100% तुम्हाला कळेल. ओके हे झालं तुमचं इक्वेशन बॅलन्स. ओके ठीक आहे. आता इथे SO2 आहे आणि 2H2S आहे.
तर इथे एस किती आहे तुमचे 3 आहेत बघा, हा 2s आणि हा 1s 3s. आता ऑक्सिजन किती आहे 2 आहे आणि हे 2 किती आहे एस, सॉरी हे 2 2 4. ओके, हे 2 2 4 आणि ऑक्सिजन हा 2 इकडं ह्याला पण मल्टिप्लाय होणार. हा 2 ऑक्सिजन बॅलन्स आहे की नाही. ओके, हे बॅलन्स इक्वेशन आहे. सेम हा पण आहे, तुम्ही आता हे बॅलन्स स्वतः करायचं आहे. ठीक आहे. टाइप ऑफ केमिकल रिएक्शन, आता आपण काय बघणार आहे, टाइप ऑफ केमिकल रिएक्शन. ओके, तर हे बघण्याच्या अगोदर थोडस एक पॉइंट आहे ते आपण हायलाइट करून देतो तुम्हाला. ए केमिकल रिएक्शन रिएक्टंट, ओके, काय इन ए केमिकल रिएक्शन एखाद्या केमिकल रिएक्शन मध्ये रिएक्टंट्स डाव्या बाजूचे गेट्स कन्वर्टेड इनटू न्यू सबस्टन्स म्हणजे प्रोडक्ट मध्ये कॉल्ड प्रोडक्ट्स. ड्युरिंग दिस सम केमिकल बॉन्ड्स, त्यांच्या आतले केमिकल बॉन्ड्स रिएक्टंट्स आणि प्रोडक्ट्स मधले रिएक्टंट्स ब्रेक, केमिकल बॉन्ड्स इन द रिएक्टंट्स ब्रेक अँड सम न्यू केमिकल बॉन्ड्स म्हणजे प्रोडक्ट मध्ये नवीन केमिकल बॉन्ड तयार होणार. रिएक्टर मधले केमिकल बॉन्ड्स तुटणार, ते दुसरे केमिकल रिएक्टर मध्ये रिएक्ट होणार आणि प्रोडक्ट फॉर्म होताना नवीन केमिकल बॉन्ड तयार करणार. आर फॉर्म सो ॲज टू ट्रान्सफॉर्म म्हणजे ते ट्रान्सफॉर्म झाले एक फेज मधून दुसऱ्या फेज मध्ये. द रिएक्टंट इनटू प्रोडक्ट्स. ओके, काल हे रिएक्टंट इनटू प्रोडक्ट्स मध्ये काय झाले, कन्वर्ट झाले. हे लई महत्वाचे आहेत. हे जर व्यवस्थित केलं तर 11-12 एकदम मक्खनवाणी इझी जाणार आहे बेटा तुम्हाला. ज्यांना इंजिनिअरिंगला जायचंय, ज्यांना तुम्हाला मेडिकलला जायचंय, हेच आहे बेटा. दिस इज द बेस. हे तुम्ही व्यवस्थित केले, मी गॅरंटी देतो बेटा 550 प्लस तुम्ही स्कोर करू शकता. किती? 550 प्लस. एम्सला किंवा IIT-ला NIT-ला तुमचं गॅरंटीडली नंबर येतो. ऑल ओव्हर इंडिया रँकिंग मध्ये तुम्ही आल. कोणतेही महागडे असं तुम्हाला काही करायची गरज नाही. हेच आहे बेटा तुम्हाला. ठीक आहे. सो आता टाइप ऑफ केमिकल रिएक्शन आपण बघणार आहे. त्यासाठी पहिले आपण समजून घ्या. केमिकल रिएक्शन इज क्लासिफाइड इनटू टू फॉलोइंग फोर टाइप्स अकॉर्डिंग टू द नेचर अँड द नंबर ऑफ रिएक्टंट्स अँड प्रोडक्ट्स. तर केमिकल रिएक्शन आहे ना, हे त्याचे ग्रुप 4 प्रकार आहेत. कशावरून याचे 4 प्रकार केले तर त्याच्या नेचरवरनं, त्याचा तो कसा आहे, तो स्थायू आहे, तो द्रव्य आहे का तो वायूमध्ये आहे, म्हणजे ते सॉलिड आहे, लिक्विड आहे, गॅसियस आहे, आणि त्यांच्यामध्ये किती नंबर ऑफ रिएक्टंट्स आहेत. एक आहे, जसं कॅल्शियम कार्बोनेट आपण गरम केलो त्यापासून 2 प्रोडक्ट मिळाला, तिथे एकच होता. आता वरती आपण बघितलं ज्यामध्ये 2 रिएक्टंट होते आणि 2 प्रोडक्ट तयार झाले, किंवा 3 रिएक्टंट आहेत त्याच्यामध्ये 2 प्रोडक्ट तयार झालेत, किंवा 2 रिएक्टंट त्याचे 3 प्रोडक्ट तयार झालेत. ओके, आपण वरती तर हे रिएक्टंट आणि प्रोडक्ट किती आहेत त्याच्यावरती ते अवलंबून असतो प्रोडक्ट. ओके, ठीक आहे. त्यामुळे ह्याला एक हायलाइट करतो. ठीक आहे. तर आता बघणार आहे कॉम्बिनेशन ऑफ रिएक्शन. कॉम्बिनेशन म्हटलं तर कुणाचं तरी कॉम्बिनेशन आहे, 2 रिएक्टंटचं इथं कॉम्बिनेशन असणार आहे. कॉम्बिनेशन म्हटलं की 2 आले. ओके, आपण 2चे 4 ऐकले की नाही रे. 2चा 4 कधी होतं, ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करत नाही, आई वडील चिडतात, मग घरासमोर मंडप आणतात, मग तुमचे 2चे 4 होतात. बरोबर आहे. पण हे चुकीचं आहे. लहान वयात 2चे 4 करायचे नसतात. आपण 10वी शिकतोय, पण इथं पवार सर काय शिकवतात, 2चा 1 होतो. बघा 2चा 1 कसं करतात ते पवार सरांना माहिती आहे. इथं बघा, इथं तुम्हाला अमोनिया दिलाय. अमोनिया कुक्कुटपालना कधी गेला का रे पोल्ट्रीला, कोंबडीच्या, चिकनच्या पोल्ट्री फार्मला गेलात का, जिथं कोंबडी पाळतात, तिथं गेलं ना, एकदम सब तो उड़ गया, बस आपका परफ्यूम रह गया. तो जो गॅस आहे ना, तो गॅस ज्याने तुम्हाला गुदमरत, तो आहे तुमचा अमोनिया. किती का भयंकर सर्दी असू दे, तिथं जावा, नाक मोकळा. काय माहिती, ज्या श्वास घेतलं की तुम्हीच मोकळे व्हाल. सो अमोनिया सरले डेंजर आहेत नाही. अमोनिया NH3 जे गॅस आहे. ओके, आणि हायड्रोजन क्लोराईड H म्हणजे हायड्रोजन, Cl म्हणजे क्लोराईड, हायड्रोजन क्लोराईड तो पण गॅस आहे. ज्यावेळेस हा रिएक्ट होतो ना, तर हा बनवतो
अमोनियम क्लोराईड. काय बनवतो? अमोनियम क्लोराईड. अमोनियाचा होतो अमोनियम, अमोनियाचं होणार अमोनियम. कधी होतो? हा एक H या H3 बरोबर ज्यावेळेस ऍड होतो त्यावेळेस हा अमोनियाचा होतो अमोनियम. दिसते का? अमोनियम NH3 चा NH4 झाला, NH3 प्लस H NH4, NH3 प्लस H NH4. हा, आणि हा क्लोरीन जसायचा तसा. पण ज्यावेळेस गॅस गॅस रिएक्ट होतात, हा अमोनिया आणि हायड्रोजन क्लोराईड रिएक्ट होतो त्यावेळेस तुमचं सॉलिड कण म्हणतात गॅस पासून सॉलिड तयार झालंय, गॅस पासून सॉलिड बनलेलं आहे. ठीक आहे, अमोनियम क्लोराईड. ठीक आहे बेटा, इथं कॉम्बिनेशन आहे, दोन कॉम्बिनेशन पासून एक प्रोडक्ट बनलाय, दोन कॉम्बिनेशन पासून एक प्रोडक्ट बनलाय, कॉम्बिनेशन रिएक्शन सिंपल. आता इथं मॅग्नेशियम घेतलंय, हे मॅग्नेशियमचं स्ट्रिप घ्यायचं, रिबन घ्यायचं आहे आणि त्याला बर्न करायचं आहे, आग लावायचं आहे. हा, थोडक्यात अनुमोलिकच्या भाषेमध्ये आग लागा दे, आग लागा दे. हा, आग लावायचं आहे. हे मॅग्नेशियम आणि ऑक्सिजन ज्यावेळेस रिॲक्ट होतं, ऑक्सिजनला O2 म्हणतो, मॅग्नेशियमला 2. हा ज्यावेळेस होतो रिॲक्ट होतो त्यावेळेस तो होतो MgO. MgO, हा ते गाणं नाही का एगो ए, हा त्यामध्ये MgO नाही, हा आपला MgO, हा आपल्याला जीवनदान देणार आहे, तो MgO आपल्या माती करणार आहे, हा MgO. आता बघा हे दोनच्या मध्ये काही नाही, म्हणजे इथं काय हो इंटू आहे, हा 2 Mg ला पण मल्टिप्लाय होतो, हा 2 O ला पण मल्टिप्लाय होतो. बघा 2 Mg आणि 2 O2 झालं बॅलन्स, इक्वेशन पण बॅलन्स झालं, रिएक्शन पण झालं, दोन कॉम्बिनेशन मध्ये दोन रिएक्टंट एक प्रोडक्ट बनवतो. चला पुढे जाऊया. आता 2 पासून 1 बघितलंय, आता आता आपण इथं काय बघणार आहे, 2 रिएक्टर पासून एकच प्रोडक्ट बनतो, पण त्याबरोबर हीट पण रिॲक्ट होते, सॉरी हीट पण काय होते, बाहेर इलिमिनेट होते, इजेक्ट होते. बघा कॅल्शियम ऑक्साईड, कॅल्शियम ऑक्साईड म्हणजे चुना. ओके, भिंतीचा चुना, भिंतीचा चुना ज्यावेळेस पाण्यामध्ये विरघळला तर काय होतो, हा कॅल्शियम हायड्रोक्साईड बनवतो. काय म्हणतो? कॅल्शियम हायड्रोक्साईड. ओके, कॅल्शियम एक आहे, ऑक्सिजन 2 झाले आणि हायड्रोजन 2 झाले, त्यामुळे ना OH लिहून कंसामध्ये ट्वाइस लिहिलंय. ओके, ट्वाइस लिहिलंय, OH ब्रॅकेट ट्वाइस. याला भाषा कसं म्हणायचं, बोलायचं कसं, उच्चार कसं करायचं, ब्रॅकेट OH ट्वाइस, 2 म्हणजे ट्वाइस. ओके, प्लस हीट. बघा घरी काय करा, थोडंसं चुना आणा, पाणी घाला आणि मिक्स करून बघा. तो पेंटरवाल्याच्या दुकानामध्ये जायचं, तो चुना घ्यायचा, थोडंसं पाणी घालायचं आणि हलवून घ्यायचं आणि बघायचं, हाताला गरम लागेल तुमच्या, म्हणजे हीट आलेलं आहे. ओके, आता हीट आलंय त्याच्यामध्ये, म्हणजे हीट बाहेर सोडलंय, बाहेर सोडला म्हणजे एक्झोथर्मिक रिएक्शन. काय? एक्झोथर्मिक. गरम झाला एक्झोथर्मिक, थंड झाला एंडोथर्मिक. आत हीट आलं, थंड झाला एंडोथर्मिक, बाहेर गेला एक्झोथर्मिक. आता बघा इथं तिचं सायंटिफिक डेफिनेशन दिले कॉम्पोजिशन रिएक्शनचा. when two or more reactants combine in a reaction, when two or more reactants combine in a reaction to form a single product, it is called as combination reaction. Okay, it is called as a combination reaction. इथं बघा मी इथं समजवतो बेटा तुम्हाला. when two or more reactants react with each other to form a single product is called as combination reaction. इथंच पाठ केलं. बस आपल्या क्लासेस मध्ये आले बॉस तुम्ही, माझे तर त्याचे मार्क जाऊ देणार नाही, मी याची गॅरंटी देतो. पण त्यासाठी यार सपोर्ट गरजेचं आहे यार, प्लीज सपोर्ट करा ना यार. खूप व्ह्यूज येतात, सबस्क्राईब करत नाही, लाईक करत नाही यार, असं करू नये. डिकम्पोजिशन म्हणजे एकाचं 2 करायचं, एकाचं 2. हा, एकाचं 2 म्हणजे एक रिएक्टंट पासून 2 प्रोडक्ट किंवा त्याच्यापेक्षा जास्त प्रोडक्ट बनवायचे. पाठ झालं. when a single reactant react in a reaction and it forms
two or more than two products, such reaction called as decomposition reaction. पाठ केलं की नाही इकडं? When a single reactant reacts in a chemical reaction along with heat, it forms two or more products. Such a reaction is called as decomposition reaction. पाठ झालं ना बॉस? ठीक आहे. हा त्याचं डेफिनेशन इथे दिलेलं आहे. ठीक आहे. इथं शुगर दिले बघा. शुगरला ज्यावेळेस गरम करतो त्यावेळेस तो 12 कार्बन बनवतो आणि 11 मॉलिक्यूल वॉटरचे इजेक्ट करतो बाहेर. ओके. ठीक आहे. खाली बेसला काळा काळा कार्बन होतो आणि वरती पाणी येतो, लिक्विड येतो ना, तो पाणी असतो. ओके. तो काळा झाल्यामुळे तो थोडंसं पाणी चॉकलेट येतो, त्यामुळे आपल्याला पाकसारखं रंग आलेलं सगळं दिसतं. ठीक आहे. इथपर्यंत आय थिंक कळायला असेल तुम्हाला. आता डिकम्पोजिशन रिॲक्शन मध्ये बघा, तुम्हाला इथे एक रिॲक्शन दिले. इथं कॅल्शियम कार्बोनेट आहे टेस्ट ट्यूब मध्ये, त्याला हीट दिलंय, गरम केलंय. ज्यावेळेस गरम करतो ना, इथं या ट्यूबला बघा, इथे एक रबर कॉर्क आहे. या रबर कॉर्कला एक होल आहे, ज्यातने ट्यूब पास केली आहे, ग्लास ट्यूब, बेंडेड ग्लास ट्यूब. आणि एक छोट्याशा टेस्ट ट्यूब मध्ये इथं काय केलंय, लिंबाचं पाणी आहे. ओके. लाईम वॉटर आहे, लिंबूचं पाणी आहे, लाईम वॉटर आहे टेस्ट ट्यूब मध्ये, ज्याला इथं रबर कॉर्कने परत फिक्स केलंय. आणि हे रबर कॉर्क काय केलंय, हे टेस्ट ट्यूब काय केलंय, या लाईम वॉटरच्या आत मिक्स केलंय. आणि लाईम वॉटर कसं आहे, हो पहिलं ट्रान्सपरंट आहे. ज्यावेळेस हे कॅल्शियम कार्बोनेट गरम केलं तर यातनं कार्बन डायऑक्साईड गॅस, काय कार्बन डायऑक्साईड गॅस बघा, या कॅल्शियम कार्बोनेट मधनं हा जो कार्बन डायऑक्साईड आहे, हा CO2 हा CO2 काय होतो, या ट्यूब मधनं बाहेर पडतो आणि ह्या लिंबूच्या पाण्यामध्ये म्हणजे लाईम वॉटर मध्ये रिॲक्ट होतो. आणि हे पाणी, हा जो द्रवण आहे, हा लिक्विड आहे, हा मिल्क व्हाईट कलर मध्ये म्हणजे दुधासारखं पांढरा होतो. ओके. याला लाईम वॉटर म्हणतो आपण. ओके. याच्यामध्ये हे पांढरा कसं होतो, ज्यावेळेस कार्बन डायऑक्साईड गॅस या लाईम बरोबर रिॲक्ट होतो. ओके. त्यावेळेस हे गॅस बबल, यातले कार्बन बाहेर फुटतं आणि कार्बन या लाईम बरोबर रिॲक्ट होतो आणि हे मिल्की व्हाईट कलर मध्ये कन्वर्ट होतं. बघा, कॅल्शियम कार्बोनेट ज्यावेळेस हीट दिलं जातं त्यावेळेस ते कॅल्शियम ऑक्साईड बनवतो, कॅल्शियम ऑक्साईड. ओके. हे इथं कॅल्शियम ऑक्साईड बनणार आहे, इथं कॅल्शियम ऑक्साईड बनणार आहे आणि कार्बन डायऑक्साईड गॅस रिलीज होणार आहे. आता इथं लाईम वॉटर आहे, या टेस्ट ट्यूब मध्ये लाईम वॉटर आहे. लाईम वॉटर मध्ये काय होणार आहे, सॉरी, तिथं पाणी आहे बेटा तुमचं. याला काय केलेलं आहे, या लाईमला सुद्धा, वॉटरला काय केलंय, गरम केल्यानंतर हा काय होतो, हा प्युअर वॉटर बनतो आणि हा ऑक्सिजन इलिमिनेट करतो. हा सगळं डिकम्पोजिशन रिॲक्शन आहे. हा लाईम वॉटरचा एक्झाम्पल वेगळा. इथं आपल्याला फक्त डिकम्पोजिशन रिॲक्शन समजून घ्यायचं एवढ्या बॉक्स मध्ये. ठीक आहे. आणि इथं लाईम वॉटर बरोबर कार्बन डायऑक्साईड गॅस रिॲक्ट झालाय. या बाजूला काय झालंय, लाईम वॉटर बरोबर तुमचा कार्बन डायऑक्साईड गॅस रिॲक्ट झालाय. म्हणजे इथं कुठलं रिॲक्शन झालंय बेटा, कुठलं रिॲक्शन आहे, कॉम्बिनेशन रिॲक्शन आहे. ओके. या साईडला कॉम्बिनेशन रिॲक्शन आहे, तर या साईडला कोणतं आहे तुमचं, कॉम्पोजिशन. बरं का, डिकॉम्बिनेशन. कुठलं, डिकॉम्पोजिशन ब्रेकडाऊन. ठीक आहे. इथपर्यंत डाऊट क्लिअर आहे बेटा तुमचं. ओके. सो इथं लिहिलंय बघा तुम्हाला, ए केमिकल रिॲक्शन इन विच टू और मोर प्रोडक्ट्स, इन ए केमिकल रिॲक्शन टू और मोर प्रोडक्ट्स आर फॉर्म इन अ सिंगल रिॲक्टंट, formed from a single reactant is called as decomposition reaction. ठीक आहे. इथपर्यंत कळायला आशा करतो. इथून आपण उद्या आपण पाहणार आहे पार्ट 3 मध्ये. ओके. सो ज्याही मुलांना नवीन आहेत, मुलं आज आपल्या चॅनलला आलेली आहे, सो बेटा प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. आणि ज्यांनी आतापर्यंत आपले प्रिव्हियस पार्ट पाहिले नाही, याचं पार्ट 1 पाहिलं नाही, इथं एंडिंगला, व्हिडिओच्या एंडिंगला तुम्हाला आता इथं किंवा इथं तुम्हाला व्हिडिओ येईल, त्या लिंकला क्लिक करून तुम्ही पार्ट 1 बघू शकता. ओके. ठीक आहे. आपले अन्य व्हिडिओ सुद्धा आहेत, ते पण तुम्ही जाऊन प्लेलिस्ट मधून पाहू शकता. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.
ओके, भेटूया उद्याच्या लेक्चर मध्ये, नेक्स्ट पार्ट मध्ये. तोवर मला रजा द्या. ठीक आहे, बाय. अभ्यास करत राहा. ओके, गॉड ब्लेस यू.